नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजची तारीख आहे 11 मे आणि आज आहे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी, म्हणजेच आमचा लग्नाचा वाढदिवस. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. तर दिवसभर तसं काही शूट नाही केलं, खूप सायंकाळी शूट करत आहे, कारण की अहो म्हटले की बाहेरच जाऊ आपण जेवण करायला. सेलिब्रेशन वगैरे असं काही नाही, थोडंसं बाहेर जाऊन असं जेवण वगैरे करून थोडंसं एन्जॉय करून वापस येणार आहोत. आणि ही बघा तू इकडे छान तयार झालेली आहे. मी हा ड्रेस घातलेला आहे, अहोने हा ड्रेस घातलेला आहे. तर चला बाहेर गेल्यानंतर सुद्धा थोडंसं तुम्हाला शूट करून दाखवते. हा ब्लॉग जास्त काही मोठा होणार नाही आहे, थोडा छोटाच होईल, कारण की दिवसभर तसं काही शूट केलं नाही. तर चला बघूया काय घडतं बाहेर गेल्यानंतर. चला हो चल या पप्पा फिरवतात. पप्पा फिरवतात. तुम्ही दोघेच फिरवा. समोर सरका, तुम्ही थोडं समोर सरका, थोडं समोर सरका. छान आहे. एक पोज देऊ आपण. इथूनच स्क्रीनशॉट घेतो मी. या इकडे तुम्ही मागे जाऊ. तुम्ही बहुतच उंच दिसत आहे. कुठे चालली तू? झुलामध्ये चालली हो का? बरं ठीक आहे. यवतमाळमध्ये मिनी बाजार म्हणजे मेला लागलेला आहे, तर तिथेच जातो म्हणत आहे ती झुलामध्ये. पण आपण झुलामध्ये नाही चाललो, आपण जेवण करायला चाललो. इथे कोणाच तरी लग्न आहे बघा. नको असू देत. शिवगड बघा समोर. बघा तुम्ही काय बघत आहे? तू बघा कशी बसली आहे. इकडे तिकडे पाय टाकून नाही बसली, कशी बसली आहे बघा. इकडे तिकडे मला या हाताने चला आमचं डेस्टिनेशन आलं हो ना किट्टू. आपण एकदा आलो होतो इथे, माहित आहे किट्टू? जास्त गर्दी नाही आहे का? आता ओपन झालं. आम्ही आलो होतो इथे एकदा आणि वाव तिथे उभे आहो. तुम्ही इथे उभे राहा, नाही फोटो काढतो तुमचं. मागे जा, मागे. किटू मागे हो बेटा, मागे हो. व्हिडिओमध्येच फोटो काढते ठीक आहे? किटू इकडे बघ, पप्पासोबत उभी राहा तिथे. हा इकडे बघ, इकडे बघ किटू. थांबा एक मिनिट. तर मंडळी इथे बघा एक पिंड आहे आणि पिंडावर बघा
आत्ताच ओपन झाला हॉटेल. तर मंडळी सायंकाळी आम्ही गेलेलो बाहेरच जेवण करायला. केक वगैरे कटिंग तसं केलं नाही, कारण की पेस्ट्री घ्यायची विचार होती, पण मध्ये मध्ये जाता काही म्हटलं घेऊ नाही. केक न घेण्याचं कारण की केक ते दोघांना संपतही नाही आणि किट्टूला जास्त खाऊ देत नाही केक वगैरे. त्याच्यामुळे म्हटलं फक्त थोडं बाहेर जाऊन जेवण करून येऊयात, तेवढ्यामध्येच आमचं समाधान आणि आनंद. तर हे बघा हॉटेलचं तुम्हाला ॲम्बियन्स आहे ना दाखवत आहे मी. खूप सुंदर असं हॉटेल आहे, बाहेर बसायची वगैरे व्यवस्था आहे. तर खूप सुंदर होतं हॉटेल. हे या जागेवर आहे ना माझ्या फ्रेंडचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आणि तिकडे छान डेकोरेशन केलेला, आणि या जागेवर आहे ना आम्ही जेवायला बसलेलो. एकदा आलो होतो आम्ही, म्हणजे 2-3दा आलो तसं आम्ही हॉटेलला. आणि या हॉटेलमध्ये येण्याचं कारण की अद्दूसाठी हे थोड्याला 1-2 इथे खेळणी आहेत ना, त्याच्यामुळे मग आलं तिथे. किट्टू तू काय खात आहे? पापड खात आहे. वाव. किट्टूला आणि मला दोघांनाही मसाला पापड खूप आवडतो, म्हणून आम्ही कुठेही जेवण करायला गेलोत ना आधी मसाला पापडच बोलवतो. आणि इकडे माझा मसाला पापड आहे आणि इकडे किट्टू खाते मसाला पापड. हो ना बेटा? तर मंडळी आमचं जेवण झालं. आता आम्ही चाललो. हे बघा जेवण झाल्यावर शूट फिनिश झालं. म्हणतात जेवण झाल्यावर शूट करते. मग जेवण करताना करू शूट. तर मंडळी आमचं जेवण वगैरे आटोपलं आणि झालं असं की जेवण तर ठीक होतं, पण दरवेळेस तिथली भाजी जी टेस्टी लागते ना, यावेळेस तसं बिलकुलच टेस्टी लागली नाही. पण असो आलोत म्हटलं जाऊयात जेवण करून, कारण की ठीकठाक होतं जेवण, पण भाजी थोडी टेस्टी वाटली नाही तेवढी मला, पण असू देत. तर जेवण वगैरे झाल्यानंतर इकडे बघा थोडं रीलसाठी आहे ना 1-2 शॉर्ट्स घेतले. अहोच काढून देत होते, पण अद्दू आहे ना मध्ये मध्ये करत होती, ती काढूच देत नव्हती. ती म्हणत होती की मलासुद्धा काढायचं आहे, मलासुद्धा काढायचं आहे, असं तिचं चालू होतं. आणि ती बघा ती पण मध्ये करते आहे. तर असंच थोडंफार रील शूट केलं आणि मग आम्ही निघालो घराकडे. तर रील तुम्हाला शॉर्टवर नक्कीच भेटेल. आमची ॲनिव्हर्सरी आहे. अहोनी मला गिफ्ट नाही घेतलं आणि मीही त्यांना नाही घेतलं. आता मी म्हणत आहे त्यांना चला माझ्याकडून मी तुम्हाला गिफ्ट देते, तर ते नको म्हणत आहेत. त्यांनी म्हटले मला मगाशी की चल तुला एक काहीतरी ड्रेस वगैरे घेऊन देतो, तर मी सुद्धा नाही म्हणत. पण आमची ॲनिव्हर्सरी आता थोडंसं आम्ही बाहेर गेलो, जेवण केलं, बस तेवढंच. जास्त सेलिब्रेट वगैरे काही केलं नाही. बस असंच होतं थोडंफार, काय तेवढं सेलिब्रेट करायचं. बघू नंतर मग जेव्हा 25 वर्ष कंप्लीट होते तेव्हा थोडंसं मोठा सेलिब्रेट करू. हो ना?